नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया फिलित्रा कन्सल्टन्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 126 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 103.61 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 139 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 36.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 215% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:3च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 3 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 3 शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया रुशील डेकोर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 356.35 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 963.81 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 406.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 261 रुपये आणि रुशील डेकोर लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.65%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1995.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 33,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,194 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,056.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 84.27%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 249.89 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 24,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 260.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 125.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 98.78%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 30 जुलै 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि ही कंपनी 30 जुलै 2024ला क्वार्टर 1च्या रिझल्टसोबत इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते आणि या कंपनीने इंट्रीम डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 262.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 289.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 96.80 रुपये आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने
आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 165.17% रिटर्न दिले आहे आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.